नमस्कार. स्वागत आहे तुमचं प्रमिलाच रेसिपीमध्ये. आज मी तुम्हाला अगदी दुप्पट तिप्पट फुलणारी गव्हाची पांढरी शुभ्र कुरडई कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर हे पहा, आपली कुरडई एकदम दुप्पट तिप्पट फुललेली आहे आणि पांढरी शुभ्र पण झालेली आहे. बनवायला खूप सोपी आहे. व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. गहू कसे भिजू घालायचे, किती दिवस भिजत घालायचे, चीक कसा घ्यायचा, पाण्याचे प्रमाण हे सर्व सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. चीक अगदी परफेक्ट बनला की अशा आपल्या कुरडया छान अशा बनवून तयार होतात. आता इथे मी हे घरचे शेतातले गहू घेतलेले आहेत. तुमच्याकडे कुठलेही गहू असेल तर तुम्ही घेऊ शकता. अगदी रेशनच्या गव्हाच्या पण पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया होतात. तर हे गहू मी कुकरचे 2 डबे घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये भरपूर सारं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. गहू भिजत घालताना स्वच्छ धुवूनच घ्यायचे आहेत, म्हणजे वरती जे धूळ वगैरे असते ते निघून जाते. त्याच्यामुळे गहू स्वच्छ धुवून घ्या. आता हे गहू स्वच्छ धुतलेले आहेत, त्याच्यामध्ये पाणी काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने आपल्याला हे गहू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. गहू जर सकाळी भिजत घातले तर ते 3 दिवसात अगदी व्यवस्थित भिजतात आणि जर ते संध्याकाळी भिजत घातले तर एखादा दिवस एक्स्ट्रा लागू शकतो. आता गव्हामध्ये भरपूर असं पाणी ओतून घ्यायचे आहे आणि आता हे मी 3 दिवस गहू भिजत ठेवणार आहे. 3 दिवसामध्ये आपल्याला दररोज याच्यामधलं पाणी बदलून घ्यायचं आहे. न चुकता 3 दिवस त्याच्यातले पाणी बदलून घ्यायचे आहे, म्हणजे कुरडईचा अजिबात वास येत नाही. तर आता इथे मी 4थ्या दिवशी गव्हाचा चीक घेणार आहे. त्याच्यासाठी गहू व्यवस्थित असे भिजलेले आहेत. आता हे पण गहू आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने एकदम स्वच्छ गहू धुवून घ्यायचे. असे केल्यामुळे गव्हाच्या चिकाचा अजिबात वास येत नाही आणि आपली कुरडई ही एकदम परफेक्ट बनते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी गहू घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे. पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. पाणी जास्त झाल्यामुळे गहू व्यवस्थित वाटले जात नाहीत. हे अशा पद्धतीने गहू मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. मिक्सर चालू बंद करीत हे गहू वाटून घ्यायचे, म्हणजे गहू मिक्सरमधून वाटत असताना ते मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्त कोंडा आपला चिकामध्ये जात नाहीत आणि आपली कुरडई पांढरी शुभ्र होते. नाहीतर कुरडई आपली लालसर पडू शकते. म्हणून मिक्सरमधून काढताना मिक्सर चालू बंद करतच आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे. तर अशाच पद्धतीने राहिलेले सर्व गहू मी वाटून घेणार आहे. तर बघू शकता इथे सर्व गहू माझा मिक्सरमधून वाटून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि ते सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचे. आणि आता हे आपल्याला गहू छान असे हाताने पिळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे गहू पिळून घ्यायचे आणि हा पिळलेला जो कोंडा आहे तो एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. मिक्सरमधून गहू काढताना एकच काळजी घ्यायची, मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला हे गहू वाटून घ्यायचे. आता ही माझ्याकडे एकदम बारीक अशी सुजीची चाळणी असते ना, ती चाळणी आहे आणि या चाळणीमधून मी हे चीक शोधून घेणार आहे. तुमच्याकडे अशी चाळणी नसेल तर तुम्ही आपली जी ज्वारीचे पीठ चाळायची चाळणी असते ना, त्याने हे शोधून घेऊ शकता. पण नंतर तुम्हाला कपड्याने पण एकदा शोधून घ्यावी लागेल. अशी बारीक चाळणी असली म्हणजे याच्यातून व्यवस्थित असं चाळले जाते. आणि जो आपला कोंडा काढलेला होता गव्हाचा, तो त्याच्यामध्ये पण पाणी ओतून घ्यायचे आहे आणि ते पण आपल्याला परत एकदा पिळून हे पाणी शोधून घ्यायचे आहे. हीच प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे. व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघता हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर जो गव्हाचा चीक निघालेला होता तो मी 2 ते 3 वेळा चाळण्याने शोधून घेतलेला आहे आणि असं एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवून दिला. आता हे आपल्याला रात्रभर असेच झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. आता हे सकाळी बघू शकता आपलं पाणी एकदम वरती आलेलं आहे आणि जो चीक असतो ना तो तळाला बसलेला आहे. आता याच्यावरचं पाणी आपल्याला हळूच काढून घ्यायचे आहे. तर इथे माझा चीक हा एक मोठ्या पातेल्यामध्ये मी घेतलेला आहे आणि तो अर्ध पातेलं चीक निघालेला आहे. हा चीक हा मोजून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पाणी घेता येते. तर इथे अर्ध पातेलं चिकासाठी मी अर्ध पातेलंच पाण्याचा वापर केलेला आहे. एक मोठं पातेलं ठेवून त्याच्यामध्ये हे पाणी ओतून घ्यायचे आहे आणि आता पाण्याला एकदम खळखळ अशी उकळी येऊ द्यायची आहे.
खळखळ अशी उकळी आली की त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे. आता याच्यामध्ये जेव्हा आपला चिक होता ना तो ओतून घ्यायचा आहे आणि एका हाताने आपल्याला सतत ते हलवत राहायचं आहे, म्हणजे अजिबात गुठळ्या होत नाहीत. बघू शकता अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत आणि चिक एकदम व्यवस्थित परफेक्ट असा झालेला आहे. सुरुवातीची 10 मिनिटे ही खूप महत्त्वाची असतात आपला चिक बनवण्यासाठी. म्हणजे सतत आपल्याला चिक हलवत राहायचा आहे, म्हणजे तो एकदम परफेक्ट असा चिक बनला जातो. बघू शकता अजिबात एकही गुठळी झालेली नाही. अजून आपण हा चिक थोडासा हटवून घेऊ. कधी कधी पाण्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. जर चिकामध्ये पाणी थोडंसं जास्त राहिलं तर पाणी कमी लागते आणि जर चिकामध्ये थोडंसं पाणी राहिलं तर पाणी कमीही लागू शकते. ते म्हणून आवश्यकता वाटली तर तुम्ही परत ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतू शकता. आता हा चिक व्यवस्थित हटवून झालेला आहे. जो आपला लाटण्याला चिक लागलेला आहे तो काढून घेऊ आणि पातेल्याला पण जे कडेने चिक लागलेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो चिक आपल्याला आतमध्ये पातेल्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 10-15 मिनटं शिजू द्यायचं आहे. बघू शकता 10-15 मिनटानंतर आपला चिक व्यवस्थित शिजलेला आहे. हाताला अजिबात चिटकत नाही. तर हा चिक आपला व्यवस्थित शिजलेला. आता मी हे एका शेवग्यामध्ये भरून घेणार आहे. आमच्याकडे याला शेवगा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण याची कुरडई बनवून घेऊ. तर इथे मी प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे. याच्यावरती आपल्याला कुरडई बनवून घ्यायची आहे. तर तुम्हाला ज्या आकाराच्या कुरडया लहान मोठ्या बनवायच्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकता. आणखीन एक टिप्स आहे की आपला चिक व्यवस्थित शिजला आहे का नाही हे ओळखण्यासाठी आपण ज्यावेळेस कुरडई घालतो त्यावेळेस ना 2 मिनिटांनंतर ही कुरडई उचलून घ्यायची आहे. जर ते हाताला चिटकली नाही, व्यवस्थित अशी पलटी झाली तर समजायचं आपला चिक हा व्यवस्थित शिजलेला आहे. म्हणजे आपण सर्व कुरडया अशा पद्धतीनं करून घेऊ शकतो. तर पाहू शकता इथं माझ्या ना पूर्ण कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत. तर ह्या कुरडया मी घरातच फॅनखाली वाळत घातलेल्या आहेत. पूर्ण एक दिवस मी फॅनखाली वाळवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये कडक वाळवून ठेवणार आहे. तर एकदम छान अशा कुरडया आपल्या उन्हामध्ये मी वाळवून घेतलेल्या आहेत. बघू शकता परफेक्ट अशा कुरडया बनलेल्या आहेत. एकही कुरडई तुटलेली नाही. एकदम परफेक्ट अशा कुरडया बनवलेल्या आहेत. तुम्ही जर मी सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्याही कुरडया एकदम परफेक्ट अशा बनवून होतात. काही जणींना कुरडया म्हणलं की खूप कठीण काम आहे असं वाटतं, पण तुम्ही जर हा माझा व्हिडिओ बघितला आणि कुरडया बनवल्या ना तर एकदम परफेक्ट अशा बनतील. आणि नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशा बनल्या होत्या. तर आता कुरडया आपण तळून बघूया. कुरडई तळताना तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे कुरडई छान अशी फुलते आणि व्यवस्थित ती तळली जाते. जर जास्त गरम केले तर कुरडई लाल पडण्याची शक्यता असते, म्हणून मध्यम असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता इथे मी एक कुरडई तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता किती खमंग खुसखुशीत हे बनवून तयार झालेले आहे. अगदी पांढरी शुभ्र पण आपली कुरडई बनलेली आहे. व्हिडिओमध्ये ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत त्या जर व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमच्याही कुरवड्या अगदी दुप्पट तिप्पट आणि पांढऱ्या शुभ्र बनवून तयार होतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू नवीन व्हिडिओसोबत.